हॅलो बच्चो, गणिताचा पाचशा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक फ्रेश आणि नवीन टॉपिक चालू करत आहोत. क्लास 11 सायन्सचा पार्ट फर्स्टचा अँगल अँड इट्स मेजरमेंट. हा फर्स्ट चॅप्टर आपण मॅथमॅटिक्सचा स्टार्ट करत आहोत. तर आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला नेमकं शिकायचं आहे काय? तर आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे अँगल, त्याचे टाईप्स आणि त्याचं मेजरमेंट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला बघू आपण अँगल म्हणजे काय आणि नंतर बघू त्याचं मेजरमेंट. आता नेमकं अँगल, आता जनरली तुम्ही 10th स्टँडर्डपर्यंत शिकलात अँगल कशाला म्हणायचं, काय नेमका अँगल कसा तयार होतो. तुम्ही कंपासच्या सहाय्याने अँगल पण ड्रॉ केलेला आहे किंवा तो कोन मापकाच्या सहाय्याने अँगल ड्रॉ केलेले आहेत. तर नेमका अँगल काढण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडते, तर लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे आपल्याला दोन लाईनची गरज पडते. आता तुम्हाला माहिती आहे ह्याला काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात आणि ह्याला काय म्हणतात. तर तुम्हाला माहिती आहे ही सेगमेंट आहे. काय सेगमेंट इन मराठी रेषाखंड. सेगमेंट हा एका साईडने हे पॉईंट आहे तिथून स्टार्ट होते आणि इकडे ॲरो दाखवला आहे, म्हणजे ह्याला रे म्हणायचं, रे, आणि ह्याला लाईन म्हणायचं, लाईन. ह्या कन्सेप्ट तुम्ही 10th स्टँडर्डपर्यंत शिकलेला आहात ऑलरेडी. सेगमेंट, रे, लाईन. आता आपल्याला अँगल काढण्यासाठी रेची गरज आहे. कशाची गरज आहे? रेची. रेचा यूज करून आपल्याला लाईन ड्रॉ करायच्यात. मग आपण दोन रे कन्सिडर करणार आहोत. पहिला म्हणजे एक इनिशियल रे, इनिशियल रे, आणि दुसरा म्हणजे टर्मिनल रे, टर्मिनल रे. बघा ह्याला आपण इनिशियल रे म्हणू आणि ह्याला आपण टर्मिनल रे म्हणू. आता जे रोटेट होते त्याला टर्मिनल रे म्हणायचं आणि जे रोटेट होत नाही त्याला इनिशियल रे म्हणायचं. मग हे रोटेट होणारा टर्मिनल रे असा रोटेट होऊ शकतो किंवा असा पण रोटेट होऊ शकतो, दोन्ही साईडने रोटेट होऊ शकतो. ते पुढं कन्सेप्ट बघायची आपल्याला. फक्त आपल्याला एक कन्सेप्ट लक्षात घ्यायची सुरुवातीला, की आपल्याला अँगल ड्रॉ करण्यासाठी दोन रेची गरज पडते, एक इनिशियल रे आणि जो रोटेट होणार आहे तो टर्मिनल रे. हा रोटेट होऊन याच्यामध्ये काय तयार होतो, तर अँगल तयार होतो, हा अँगल. तर बघा हे इथं अँगल तयार झाला आहे आणि अँगलसाठी आपण थिटा असं नाव देतो. ओके. आता बघा आपल्याला अँगलचे दोन टाईप बघायचे आहेत. अँगलचे सुरुवातीला काय करायचे, म्हणजे डायरेक्टेड अँगल कशाला म्हणायचे ते बघायचे. अँगल तर बघितला, पण डायरेक्टेड अँगलमध्ये अजून आपल्याला काय बघता येईल. तर बघा इथं मी टायटल देतोय डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल्स. आता डायरेक्टेड अँगल्समध्ये दोन टाईपचे अँगल आहेत, एक पॉझिटिव्ह अँगल आणि दुसरा निगेटिव्ह अँगल. इथं नाव देतो मी पॉझिटिव्ह अँगल, पॉझिटिव्ह अँगल, आणि दुसरं नाव देतो सेकंड नंबर निगेटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगल. हे दोन डायरेक्टेड अँगलमध्ये येतात. आता नावातच आहे डायरेक्टेड. डायरेक्टेड म्हणजे डायरेक्शन दाखवतो. आता नेमकं काय डायरेक्शन, डायरेक्शननुसार त्याचं साईन ठरणार आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. मग नेमकं डायरेक्शन कसं दाखवायचं, तर बघा हा इनिशियल रे आणि हा रोटेट होणारा टर्मिनल रे. आणि हा टर्मिनल रे रोटेट कसा होतोय, तर अँटी क्लॉकवाईज रोटेट होतोय, घड्याळीच्या काठीच्या विरुद्ध दिशेने रोटेट होतोय. मग हे पहा ॲरो दाखवला आहे, रोटेट होताना कसा रोटेट झाला आहे, हे पहा असा, म्हणजे ॲरो दाखवला आहे हे असा अँटी क्लॉकवाईज रोटेट होत आहे. जेव्हा टर्मिनल रे अँटी क्लॉकवाईज रोटेट होईल तेव्हा पॉझिटिव्ह अँगल तयार होईल, त्याला पॉझिटिव्ह अँगल म्हणायचं. आणि निगेटिव्ह अँगल कशाला म्हणायचं, तर बघा ही इनिशियल रे, इनिशियल रे, आणि ही टर्मिनल रे, टर्मिनल रे. आणि टर्मिनल रे रोटेट कशी केली आपण, क्लॉकवाईज रोटेट केली. कशी रोटेट केली आपण, टर्मिनल रे क्लॉकवाईज. क्लॉकवाईज जर रोटेट होत असेल टर्मिनल रे तर तिथं निगेटिव्ह अँगल तयार होतो. क्लिअर झालं, पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल. ओके. आता पुढं बघायचं आहे आपल्याला टाईप्स ऑफ अँगल. पुढं काय बघायचं आहे, टाईप्स ऑफ अँगल. बघा कशाला म्हणायचं टाईप्स ऑफ अँगल. आणि अँगलचे जनरली तुम्ही 10th स्टँडर्डपर्यंत टाईप्स बघितलेले आहेत. झिरो अँगल, ॲक्यूट अँगल, राईट अँगल, स्ट्रेट अँगल, वन रोटेशन अँगल. हे टाईप्स आहेत कशाचे, अँगलचे. आणि ते सगळे अँगल आपल्याला बघायचे आहेत आता आपल्याला. बघा टाईप्स ऑफ अँगल्स. टाईप्स ऑफ अँगलमध्ये फर्स्ट बघू आपण झिरो अँगल. झिरो अँगल, नेमकं झिरो अँगल कशाला म्हणायचं. सेकंड बघू आपण झिरो अँगल नंतर राईट अँगल, राईट अँगल. नंतर थर्ड बघू आपण स्ट्रेट अँगल, स्ट्रेट अँगल, अँगल.
आणि लास्ट बघू आपण 1 रोटेशन अँगल. इथे घेतो मी किती 4 नंबर 1 रोटेशन अँगल. अजून काही इथं कोटर्मिनल अँगल, स्टँडर्ड अँगल बघूया पुढे. ते आधी एवढी कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. आता पहा 0 अँगल कशाला म्हणायचं. परत अँगल ड्रॉ करण्यासाठी इनिशियल रे लागते आणि दुसरी टर्मिनल रे लागते. आता इनिशियल रे आणि टर्मिनल रे दोन्ही एकमेकीवर आहेत. म्हणजे टर्मिनल रे रोटेट काहीच झाली नाही, ती ॲज इट इज आहे. दोन्ही पण एकमेकीवर म्हणजे कोइन्सिडेंट आहेत. तेव्हा ह्या दोन्हीमध्ये किती डिग्रीचा अँगल तयार होईल, तर 0 डिग्रीचा अँगल तयार होईल. मग बघा ही इनिशियल रे आणि त्याच्यावरच टर्मिनल रे ड्रॉ केली मी, तर ह्याच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल तयार होईल, 0 डिग्रीचा. आता राईट अँगल कशाला म्हणायचं, तर ही इनिशियल रे आणि ही टर्मिनल रे रोटेट करून एक्झॅक्ट परपेंडिक्युलर आली, तर ह्या दोन्हीमध्ये किती डिग्रीचा अँगल तयार होईल, 90 डिग्रीचा. त्याला राईट अँगल म्हणायचं. हे पहा इनिशियल रे आणि टर्मिनल रे एक्झॅक्ट परपेंडिक्युलर घेऊ आपण. ह्याला इथे किती डिग्रीचा अँगल तयार झाला, 90 डिग्रीचा. ह्याला राईट अँगल म्हणायचं. आता स्ट्रेट अँगल कशाला म्हणायचं, तर ही इनिशियल रे ही टर्मिनल रे रोटेट होऊन कंप्लीट अपोजिट आली इनिशियल रेच्या, तर ह्याच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल तयार होईल, 180 डिग्रीचा, म्हणजे स्ट्रेट अँगल तयार होईल. हे पहा इनिशियल रे आणि टर्मिनल रे आपण रोटेट करून एक्झॅक्ट अपोजिट आणली कोणाच्या, इनिशियल रेच्या, तर हा 180 डिग्रीचा अँगल म्हणजे स्ट्रेट अँगल. आणि त्याच्यानंतर बघायचं आपल्याला 1 रोटेशन अँगल. आता 1 रोटेशन अँगलमध्ये ही इनिशियल रे आणि टर्मिनल रे रोटेट होऊन कंप्लीट 1 रोटेशन घ्यायचं आपल्याला आणि पुन्हा तिथंच आली, तर हा किती 360 डिग्री म्हणजे 1 रोटेशन अँगल म्हणायचं. म्हणजे हे इनिशियल रे आणि हे टर्मिनल रे रोटेट होऊन कंप्लीट तिने 1 रोटेशन घेतलं. हे बघ खालून आली म्हणजे कंप्लीट 1 रोटेशन झाले, म्हणजे 360 डिग्री रोटेट झाले, त्याला 1 रोटेशन अँगल म्हणायचं. तर हे टाईप्स ऑफ अँगल झाले. त्याच्यामध्ये पण अजून 2 टाईप आहेत ज्याच्यावर क्वेश्चन असणार आहेत. एक म्हणजे काय, को टर्मिनल अँगल. नेमकं आता आपल्याला बघायचं को टर्मिनल अँगल म्हणजे काय, वाटलंच तर इथंच सांगतो मी. बघा को टर्मिनल अँगल 5 नंबर को टर्मिनल अँगल. आता को टर्मिनल अँगल बघण्यासाठी आपल्या स्टँडर्ड अँगलचा यूज करायचा आहे. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. ओरिजिन हो हे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, इकडे पॉझिटिव्ह नंबर असतात 1 2 3 4, इकडे निगेटिव्ह नंबर असतात -1 -2 -3, वरती पॉझिटिव्ह नंबर असतात 1 2 3 4 आणि खाली निगेटिव्ह नंबर असतात -1 -2 -3. मग आपल्याला माहिती आहे एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे. ह्याला पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस म्हणायचं कारण की राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात म्हणून पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. तर कधी पण ज्या अँगलचा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस हा इनिशियल रे असेल त्याला स्टँडर्ड अँगल म्हणायचं. एक्स ॲक्सिस जर इनिशियल रे असेल तर त्याला काय म्हणायचं, स्टँडर्ड अँगल म्हणायचं. आता नेमकं को टर्मिनल अँगल कशाला म्हणायचं, समजा आपण 2 अँगल घेऊया, एक 30 डिग्री घेऊ आणि दुसरा 390 डिग्री घेऊ. आता हे 2 अँगल एकमेकाचे को टर्मिनल आहेत का ते चेक करायचे. कसे चेक करणार, तर बघा ही इनिशियल रे जी रोटेट होती ती टर्मिनल रे, मग हे पहा रोटेट होऊन आपण 30 डिग्रीचा अँगल घेऊ. आता अँगल कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणल्यावर अँटी क्लॉकवाईज रोटेट करावं लागेल. हे पहा एक अंदाजे इथं घेऊ आपण हा 30 डिग्री. आता 390 डिग्री अँगल ड्रॉ करू आपण. हे पहा कंप्लीट 1 रोटेशन 360 आणि किती पुढे जावं लागेल आपल्याला 390 होण्यासाठी, अजून 30 डिग्री पुढे जावं लागेल. 360 आणि 30 390 390 डिग्री. आता इथं पहा तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर 30 डिग्रीची टर्मिनल रे हीच आहे आणि 390 डिग्रीची पण टर्मिनल रे तीच आहे. म्हणजे दोन्ही अँगलची टर्मिनल रे एकच असेल तर त्याला को टर्मिनल अँगल्स म्हणायचं. क्लिअर झालं. को म्हणजे त्यांची एकच असणे टर्मिनल रे, या कोचा अर्थ को टर्मिनल म्हणजे एकच टर्मिनल रे दोन्ही अँगलची, त्याला को टर्मिनल अँगल म्हणायचं. असा बी काही अँगल देतात की जे नॉट को टर्मिनल असतील, मग त्याची 30 डिग्रीची ही टर्मिनल रे येईल आणि समजा दुसराच काहीतरी अँगल दिला, समजा काय दिला 260 दिला, तर 260ची इथं काहीतरी येईल, म्हणजे ही वेगळी येईल 260ची आणि ही वेगळी येईल, तर त्याला नॉट को टर्मिनल अँगल्स म्हणायचं. तर को टर्मिनल आणि नॉट को टर्मिनल क्लिअर झालं. ओके चला पुढे जाऊया आपण. आता पुढं आपल्याला एक बघायचं आहे अँगल इन क्वाड्रंट. इथंच कन्सेप्ट सांगतो ती, कारण की ऑलरेडी डायग्राम बनलेली. अँगल इन क्वाड्रंट ही कन्सेप्ट बघायची आपल्याला. त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट आहे आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे. म्हणजे ह्या एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसने
ह्या प्लेनचे 4 क्वाड्रंट बनवले, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ क्वाड्रंट बनवले. आता समजा त्यांनी 30 डिग्री अँगल दिला आणि ड्रॉ करा असं म्हटलं तर पहा 30 डिग्री अँगल आपण ड्रॉ केलेला आहे. मग टर्मिनल रे कुठे येते तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येते. मग ह्या 30 डिग्रीला ह्या अँगलला काय म्हणायचं, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये अँगल येतोय हा असं म्हणायचं. किंवा टर्मिनल रे ज्या क्वाड्रंटमध्ये त्या क्वाड्रंटमध्ये तो अँगल आहे असं म्हणायचं. त्यालाच म्हणायचं अँगल इन क्वाड्रंट, अँगल इन क्वाड्रंट. किंवा एखादा अँगल सेकंड क्वाड्रंटमध्ये टर्मिनल रे आली इथं तर त्याला सेकंड क्वाड्रंटमध्ये म्हणायचं. थर्ड क्वाड्रंटमध्ये टर्मिनल रे आली तर थर्ड म्हणायचं. फोर्थ क्वाड्रंटमध्ये टर्मिनल आली तर म्हणायचं अँगल इन फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे अँगल जे दिलेलं असेल ते ड्रॉ करायचा, टर्मिनल रे ज्या क्वाड्रंटमध्ये येईल त्या क्वाड्रंटमध्ये तो अँगल आला असं सांगायचं. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे अँगल इन क्वाड्रंटल किंवा क्वाड्रंटल अँगल बघायचं. क्वाड्रंट अँगल बघितला, आता क्वाड्रंटल अँगल बघायचं. क्वाड्रंटल अँगल काय असतात तर ही टर्मिनल रे रोटेट होऊन वाय ॲक्सिसवर आली म्हणजे 90 डिग्रीचा अँगल हा क्वाड्रंटल अँगल आहे. किंवा टर्मिनल रे रोटेट होऊन पुन्हा एक्स ॲक्सिसवर आली म्हणजे 180 डिग्रीचा अँगल हा क्वाड्रंटल अँगल आहे. किंवा टर्मिनल रे रोटेट होऊन पुन्हा निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर आली म्हणजे किती 270 डिग्री हा पण क्वाड्रंटल अँगल आहे. किंवा टर्मिनल रे रोटेट होऊन कंप्लीट वन रोटेशन घेऊन पुन्हा एक्स ॲक्सिसवर आली तर 360 डिग्रीचा म्हणजे हा पण क्वाड्रंटल अँगल आहे. म्हणजे क्वाड्रंटल अँगल कशाला म्हणायचं तर टर्मिनल रे रोटेट होऊन पुन्हा एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिसवर येते त्याला क्वाड्रंटल अँगल म्हणायचं. तर हे झाले सगळे अँगलचे टाईप्स वेगवेगळे. आता बघायचं आहे आपल्याला अँगलचं मेजरमेंट. नेमकं मेजरमेंट कसं करायचं अँगलचं. अँगल तर क्लिअर झाले, आता बघायचं मेजरमेंट. मग 10 स्टँडर्डपर्यंत तुम्ही अँगल मेजर केला डिग्रीमध्ये. कशामध्ये डिग्रीमध्ये. आता 11thला आपल्याला तोच अँगल रॅडियनमध्ये पण चेक करायचा आहे आणि रॅडियनमध्ये पण मोजायचा आहे. म्हणजे आपल्याला आता 2 युनिट माहीत होणार आहेत, एक डिग्री आणि दुसरं रॅडियन. मग त्याचं कन्व्हर्जन बघायचं आहे, डिग्री टू रॅडियन, रॅडियन टू डिग्री. तर बघा कसं कन्व्हर्जन करणार आपण त्याचं. तर बघा आता अँगलचं मेजरमेंट कसं करायचं. मेजरमेंट एक तर काय रॅडियन आणि दुसरं डिग्री. आता सुरुवातीला कन्सेप्ट शिकू आपण डिग्री टू रॅडियन. म्हणजे एखादा अँगल डिग्रीमध्ये दिला तर त्याचं कन्व्हर्जन रॅडियनमध्ये कसं करायचं. समजा अँगल दिला थिटा, कशात दिला डिग्रीमध्ये, आणि त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे आपल्याला रॅडियनमध्ये. तर दिलेल्या अँगलला मल्टिप्लाय करायचं पाय अपॉन 180ने. मल्टिप्लाय केलं की हा रॅडियनमध्ये कन्वर्ट होतो. फॉर एक्झाम्पल आपण 0 डिग्रीला रॅडियनमध्ये कन्वर्ट करू तर 0 इंटू पाय अपॉन 180 मल्टिप्लाय केलं की रॅडियन. मग 0 इंटू दिस, 0ने कशाला मल्टिप्लाय केलं तरी 0च येते म्हणजे 0 रॅडियन. तसंच 30 डिग्रीला आपण रॅडियनमध्ये कन्वर्ट करू तर 30 इंटू पाय अपॉन 180 रॅडियन. 0 0 कॅन्सल, 3 × 18 म्हणजे पाय अपॉन 6 रॅडियन. म्हणजे 30 डिग्रीला पाय अपॉन 6 रॅडियन असं लिहिता येतं. त्याच्यानंतर 45 डिग्री, 45 इंटू पाय अपॉन 180 रॅडियन. 45ला पाय अपॉन 180ने मल्टिप्लाय केलं की त्याचं युनिट रॅडियन. रॅडियनसाठी ब्रॅकेटच्या डोक्यावर असा छोटासा सी लिहायचा आणि डिग्रीसाठी कंप्लीट 0 लिहायचा असा छोटासा. याला डिग्री म्हणायचं, याला रॅडियन म्हणायचं. मग बघा कन्व्हर्जन कितीने डिवाईड होईल. 9 5 45, 9 2 18 आणि 5 1 5, 5 चौक 20 म्हणजे पाय अपॉन 4, पाय अपॉन 4 रॅडियन. त्याच्यानंतर 60 डिग्री इज इक्वल टू 60 इंटू पाय अपॉन 180 रॅडियन इज इक्वल टू 0 0 कॅन्सल, 6 1 6, 6 3 18 म्हणजे पाय अपॉन 3 रॅडियन. म्हणजे 60 डिग्रीला पाय अपॉन 3 रॅडियन असं लिहिता येते. त्याच्यानंतर 90 डिग्री इज इक्वल टू 90 इंटू पाय अपॉन 180 रॅडियन इज इक्वल टू 0 0 कॅन्सल, 9 1 9, 9 2 18 म्हणजे पाय अपॉन 2, पाय अपॉन 2 रॅडियन. तसंच 180चं पण घेऊया. 180 डिग्री 180 इंटू पाय अपॉन 180 रॅडियन. 180 180 कॅन्सल, पाय, पाय रॅडियन. असं पुढं भरपूर आहे. 360 270 भरपूर अँगलचं आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे. पण सुरुवातीला मी 0 to 180 पर्यंत सांगितलं तुम्हाला कन्व्हर्जन डिग्री टू रॅडियन. आता दुसरं शिकायचं आहे आपल्याला रॅडियन टू डिग्री. दुसरं काय शिकायचं आहे आपल्याला. सेकंड नंबर रॅडियन टू डिग्री. रॅडियन टू डिग्री कन्व्हर्जन बघायचे. मग बघा आता रॅडियनमध्ये घेऊ आपण. थिटा रॅडियनमध्ये दिला आहे. थिटाच्या डोक्यावर छोटासा सी म्हणजे रॅडियन. जर रॅडियनमध्ये दिला असेल थिटा तर थिटाला कशाने मल्टिप्लाय करायचं. 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करायचं म्हणजे हा झाला डिग्री.
म्हणजे इथं डिग्री टू रेडियन कन्वर्जन करण्यासाठी थिटाला पाय अपॉन 180 मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे वर पाय खाली मुंडकाने मल्टिप्लाय करायचं आणि रेडियन टू डिग्री जाण्यासाठी वर मुंडकं खाली पाय करून मल्टिप्लाय करायचं. म्हणजे ध्यानात ठेवण्यासाठी सांगितलं, वर मुंडकं खाली पाय, इथं वर पाय खाली मुंडकं. ओके. तर थिटाला 180 आपण पायने मल्टिप्लाय केलं की डिग्रीमध्ये जातो रेडियनचा. मग थिटा घेऊया आपण 0 रेडियन. मग 0 × 180 अपॉन पाय याने मल्टिप्लाय केलं की तो डिग्रीमध्ये गेला. 0ने कशाला मल्टिप्लाय केलं तरी 0च, म्हणजे 0 डिग्री. तर 0 रेडियनला 0 डिग्रीमध्ये लिहिता येतं. तसंच 30 डिग्री आता आपल्याला रेडियनमध्ये घ्यायचं आहे, बरोबर. रेडियनमध्ये घेण्यासाठी काय घ्यावं लागेल, पाय अपॉन 6 रेडियन. आता पाय अपॉन 6 रेडियनला कन्वर्जन करायचे डिग्रीमध्ये, तर पाय अपॉन 6 इंटू कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे हा डिग्रीमध्ये जाईल. मग तुम्हाला माहिती आहे पाय कॅन्सल, 6 × 6 = 6 × 18 0 म्हणजे 30 डिग्री. त्याच्यानंतर पाय अपॉन 4 रेडियन ह्याला डिग्रीमध्ये घेऊन जायचं आहे. मग बघा पाय अपॉन 4 इंटू 180 अपॉन पाय डिग्री. पाय कॅन्सल, 4 × 16 17 18 20 4 × 5 = 20 म्हणजे 45 डिग्री. त्याच्यानंतर पाय अपॉन 3 रेडियन इज इक्वल टू पाय अपॉन 3 इंटू 180 अपॉन पाय डिग्री. पाय कॅन्सल, 3 × 18 आणि हा 0 म्हणजे 60 डिग्री. त्याच्यानंतर पाय अपॉन 2 रेडियन इज इक्वल टू पाय अपॉन 2 इंटू 180 अपॉन पाय डिग्री. पाय कॅन्सल, 92 18 आणि हे 0 म्हणजे 90 डिग्री. पाय अपॉन 2 रेडियनला 90 डिग्रीमध्ये कन्वर्ट करता येतं. तसंच पाय रेडियन इज इक्वल टू पाय इंटू 180 अपॉन पाय डिग्री. पाय कॅन्सल म्हणजे 180 डिग्री. तर हे बघितलं आपण कन्वर्जन, दोन्ही पण डिग्री टू रेडियन आणि रेडियन टू डिग्री. हे झालं मेजरमेंटचे 2 टाईप, म्हणजे डिग्रीमध्ये पण मेजर करू शकतो अँगल आपण आणि रेडियनमध्ये पण मेजर करू शकतो. तर ही झाली थेरी. आता आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सरसाइज सुरू करायची, ह्या चॅप्टरची फर्स्ट एक्सरसाइज. तर मित्रांनो, तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओचे अपडेट पाहण्यासाठी बेल आयकनला प्रेस करा. थँक्यू.